आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो. अनायसे आज या ठिकाणी आलो, आमदारांच्याही मागण्या होत्या, ती घोषित करतोय. आपण MSIDC ला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतोय. हा 16,318 कोटीचा आहे. MOU झालेला आहे. एक पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण चांगला करणार, त्याच्यावर पूल वगैरे बांधून 2,000 कोटी खर्च करणार. आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या शिक्रापूर तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू. अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे. हा 16,318 कोटीचा आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या. आता याच्यातला तिथे एक टोल आहे, आता निर्णय फक्त व्हायचा आहे. झाला 2-3 वर्षाचा कालावधी अजून आहे, शिफ्ट करायचा आहे. हो, तो झाला की एक काम सुरू होईल. यामुळे पुणे ते संभाजीनगर 2 तास. चेक 1 2 3 4 संभाजीनगर वरून नागपूर चेक 1 2 3 4 घेतला. साधारणतः पुणे नागपूर बघा एकदा आवाज येतोय. हा एक्सप्रेस हायवे त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे. वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर एकाच पिलरवर नाही येते आवाज. वरती मेट्रो आहे. ते काढा ना. हा 4,200 काढून आवाज चेक रुपयाचा आहे. आणि याचं भूमिपूजन आता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे. नाही त्याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल. 1,262 कोटी रुपयाचा याचे पण लँड एक्विजिशन सुरू आहे. याचं DPR सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रूव्ड याचा इश्यू झालेला आहे. आणि साधारणतः हाय पण त्याच्या इलेक्शन नंतर आपलं काम सुरू आहे. हडपसर टू यवत TRF मध्ये पुन्हा आता मंजूर केला आहे. आणि अॅन्युअल प्लॅन मध्ये 60,000 कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे. त्याची लिस्ट आहे. त्यातले 20,000 कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे. बाकी ज्याचं लँड एक्विजिशन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे. आणि यातली जवळपास 50,000 कोटी रुपयाची कामं आपण PWDच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे. आणि ही कामं येत्या 3 महिन्यात पुण्याच्या आसपासचे ते सगळे सुरू होतील. एवढंच फक्त आपल्याला सांगायचं. हा एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी, अजून एक विसरलो, आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतोय. पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड JNPT कडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू JNPT टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस हायवेचा भाग आहे. 130 किलोमीटर पहिला. हा जवळपास 15,000 कोटीचा आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिज करणार, पॅरलल रोड पुण्याच्या रिंग रोडला येईल. यातलं पागोटे ना काय हे त्याला पगोटे म्हटलं, काय नाव गाव ना अटल सेतू पासून तर रिंग रोड पुणे. हा पण त्यातलं पहिलं पॅकेज कोणतं आहे? नाही, पहिलं पॅकेजचं नाव काय आपण मंजूर केलं? हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेलं आहे. हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे. याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास 1.5 ते 2.5 तासात होईल रिंग रोडपर्यंत. आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः 5-5.5 तासामध्ये कव्हर होईल. हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून तिकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरलल रोड आहे. हा 15,000 कोटीचा आहे. त्यापैकी पहिला पार्ट मंजूरला, बाकीचा व्हायचा आहे.